चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठं अपडेट आलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या फायद्याच्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो. सध्या सोशल मीडियावर खूप जास्त गोष्टी व्हायरल होतात की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणखी स्ट्रिक्ट होणार. त्याच्यानंतर तुमचं ज्या काही मेरिट लिस्ट आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ कितीपर्यंत येणार, वाढवू शकतात मेरिट लिस्ट, त्या का वाढणार की नाही. त्याच्यानंतर रिजेक्ट जे कॅन्डिडेट आहेत त्यांना रिप्लेस केलं जाणार. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियावर खूप जण विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युज आहेत. नेमकं ते अपडेट काय, तर अपडेट ह्या तीनच गोष्टीबद्दल आहे. फर्स्ट सेकंड थर्ड मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रिप्लेसमेंट ऑफ स्टुडंट, या तीन गोष्टीच आहे. रियालिटी जर चेक करायची झाली, ह्या ज्या काही अफवा आहेत किंवा रियालिटी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. फर्स्ट मेरिट लिस्ट नंतर सेकंड लिस्ट या वीक मध्ये लागण्याचे स्ट्रॉंग चान्सेस आहेत. सेकंड, त्याच्यानंतर डीव्ही. आणि दुसरी गोष्ट, मेरिट लिस्ट वाढणार का, लक्षात घ्या. आता फर्स्ट आउट झालेले आहे, सेकंड थर्ड ह्या मेरिट लिस्ट तर दोन फिक्स 100% येतील मित्रांनो. मग चौथी आणि पाचवी किंवा सप्लिमेंटरी मेरिट लिस्ट येऊ शकते का. जर सेकंड आणि थर्ड मध्ये जीडीएस ची जी काही वॅकन्सी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल नाही झाली, तर फोर्थ आणि फिफ्थ म्हणजे सप्लिमेंटरी लिस्ट येण्याचे स्ट्रॉंग चान्सेस आहेत. म्हणून ज्या अफवा आहेत लिस्ट वाढणार किंवा 2 वरच स्टॉप होणार, 2 वर तर अजिबात स्टॉप होऊ शकत नाही. म्हणून जे काही उर्वरित कॅन्डिडेट लोअर पर्सेंटेज आहेत त्यांना सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ पर्यंत सुद्धा चान्स आहे. फिफ्थ लागली तर लागेल, परंतु 2च्या पुढेच मेरिट लिस्ट लागतील मित्रांनो. 4 पर्यंत तर आरामशीरपणे जातील. म्हणून इथे सर्वांना समान संधी असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सर्व लिस्ट लागले की चेक करत राहायचं आहे. आता दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, डीव्ही स्ट्रिक्ट होऊ शकतो का. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये मागची म्हणजे पहिली जी मेरिट लिस्ट लागली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, खूप जण विद्यार्थ्यांसोबत थोडा विद्यार्थ्यांनी स्कॅम केलेला आहे, फ्रॉड केलेला आहे, कारण की त्यांचं सिलेक्शन व्हावं यासाठी. नेमकं केलंय काय, त्यांनी फॉर्म भरताना वेगळ्या डिटेल्स टाकल्या आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस डीव्ही जे आहे प्रोसेस त्याच्यात वेगळेच डॉक्युमेंट त्यांनी प्रेझेंट केलेत आहे. हा जीडीएसच्या अधिकाऱ्यांच्या लक्षामध्ये बाब आली. म्हणून काही ठिकाणी सर्क्युलेट न्यूज होत आहेत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणखी स्ट्रिक्ट करणार. त्याच्यामध्ये तुमचं स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट असतील नसतील, त्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, किंवा व्हॅलिडिटी नसणे, ह्याच्यामध्ये जर तुम्ही सापडलात तर तुमचं रिजेक्शन तिथं कन्फर्म आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून डॉक्युमेंट ओरिजिनल आणि बी प्रिपेअर्ड राहा तुम्ही. दुसरी गोष्ट, आता जर तुमचं एखादं ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल मित्रांनो, खूप जणांचे असे सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत की सगळे डॉक्युमेंट आहेत सॉरी, परंतु एकच असं डॉक्युमेंट आहे जे की ओरिजिनल नाही, झेरॉक्स फॉर्मॅट मध्ये आहे. मग त्यांच्यासाठी काय, तर लक्षात घ्या, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तालुक्याच्या ठिकाणी आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी आहे किंवा गावाच्या ठिकाणी आहे, हा एरिया खूप मॅटर करतो. कारण की तेथील अधिकारी कसे तुम्हाला सपोर्ट करतात, सपोर्टिव्ह आहेत का नाही, त्यावरती डिपेंड आहे. म्हणून शक्यतो ओरिजिनल डॉक्युमेंट ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मग तुमचं एखादं डॉक्युमेंट ओरिजिनल थोडं लेट येणार असेल, म्हणजे काही विद्यार्थ्यांचे काही नसतील तर त्यांनी काढायला टाकलेले आहेत, परंतु ते यायला वेळ आहे, तर त्यावेळेस काय होऊ शकतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची प्रोसेस जर निघून गेली किंवा तुम्ही प्रेझेंट आहात पण तुम्ही अधिकाऱ्याला सांगितलं की हे थोडं लेट येणार आहे, त्यावेळेस ऍडजस्ट होतं का, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर तिथे लक्षात घ्या, जर अधिकाऱ्यांनी सवलत दिली तुम्हाला तर 1 ते 3 दिवसाचा कालावधी तुम्हाला तिथे साधारणपणे मिळू शकतो. परंतु ही केस खूपच रेअर आहे, कारण ऑफिशियल जीडीएसचं नोटिफिकेशन जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच दिवशी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट प्रेझेंट करणं, रिप्रेझेंट करणं खूप आवश्यक आहे जीडीएसच्या रूलनुसार. मग आता हे 1 ते 3 दिवस आपण का म्हणतोय, जर अधिकारी तेथील सपोर्टिव्ह असतील, तुमचं बेटर लक असेल तर त्यावेळेस ह्या केसमध्ये तुमचं होऊ शकतो. परंतु माझं सजेशन तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना असंच राहील, तुम्ही सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल एक साथच ठेवा, म्हणजे कोणाला रिक्वेस्ट करायची आवश्यकता नाही किंवा तुमचं सिलेक्शन आहे ते होल्डवर ठेवू सुद्धा शकत नाहीत जर तुमचे सगळे डॉक्युमेंट असतील तर. दुसरी गोष्ट, आता नेमकं या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो परिणाम नेमका होणार कोणावरती, ज्यांना काहीच नाहीये. लक्षात घ्या, वेटिंग स्टुडंट आहेत किंवा डीव्ही साठी तयारी करणारे स्टुडंट आहेत, ज्यांचं पहिल्या सेकंड थर्ड
मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं नाही, आता सेकंड तर लागेलच परंतु त्याच्यामध्ये ज्यांचं नाव आलेलं नाही, तर जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्ट्रिक्ट केलं किंवा अजून तुमचं लिस्ट वाढवल्या तर या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो ज्यांचं लिस्टमध्ये नावच नाही आलं. तर का प्रॉब्लेम येऊ शकतो? साधारणपणे प्रॉब्लेम त्याला म्हणता येणार नाही, कारण की त्याच्या उलट तुमचा चान्स इथे वाढणार आहे मित्रांनो. कारण तुम्हाला नंबर ऑफ मेरिट लिस्ट लागल्या तर तुमचं तसं कट ऑफ सुद्धा डाऊन ड्रॉप होत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला इथं हा नियम लागू झाला, फायदा पण आहे तोटा पण आहे. फायदे जास्त आहेत, तोटा फक्त एकच की तुम्हाला जॉईनिंग साठी थोडा वेट करावा लागू शकतो, कारण जेवढ्या जास्त मेरिट लिस्ट लागतील तेवढं तुम्हाला जॉईनिंग साठी लेट होणार. जर तुमचं प्रिव्हियस लिस्ट मध्येच नाव आलं, सेकंड मध्ये आता पहिली तर लागली, ज्यांचं पहिल्यामध्ये नाही आलं दुसऱ्यामध्ये येईल त्यांना लगेच जॉईनिंग मिळेल, त्यांचं सगळी प्रोसेस झाली की. परंतु ज्यांचं लास्टच्या मेरिट लिस्ट मध्ये होईल, समजा 5 मेरिट लिस्ट लागला, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय होईल, त्यांना 5 मेरिट लिस्ट लागेपर्यंत वेट करावं लागतील आणि ते विद्यार्थी पॅनिक होईल. सेकंड मध्ये नाही आलं आपलं, थर्ड मध्ये नाही, फोर्थ मध्ये नाही, मग फिफ्थ मध्ये, म्हणजे थोडस डिप्रेशन मध्ये जातील किंवा एक क्युरिओसिटी असते ती त्यांना लागून राहील आणि त्यांना जॉईनिंग साठी वेळ लागू शकतो. हा फायदा आणि तोटा सुद्धा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. चौथा पॉइंट आहे, आता सध्याला कंडिशनला मग करायचं काय. लक्षात घ्या, दोनच गोष्टी करायच्यात. एक म्हणजे मेरिट लिस्टचं अपडेट कंटिन्यू चेक करत राहायचंय. आलं की सर्वप्रथम तुम्हाला मी सगळ्यात अगोदर पोहोचेल मित्रांनो तुमच्यापर्यंत. दुसरी गोष्ट, जे डॉक्युमेंट्स आहेत ते रेडी करून ठेवायचे, सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे. तर काही प्रॉब्लेम असेल डॉक्युमेंट मध्ये, तुमचा प्रॉब्लेम इथे खाली टाकून द्यायचा, सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल नक्कीच. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्युमेंट रेडी करण्याच्या अगोदर सगळी कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, नॅशनॅलिटी, 10वीचे मार्कशीट, टीसी, सगळ्या ज्या काही ओरिजिनल डॉक्युमेंट एका साईडला ठेवा. त्याच्या अटेस्टेड झेरॉक्स कॉपी 2-2 एका साईडला ठेवा. म्हणजे जसंच अधिकाऱ्यांनी तुम्हाला मागितलं डॉक्युमेंट तुम्हाला प्रेझेंट करायला आलं पाहिजे मित्रांनो. सॉरी, तब्येत ठीक नसल्यामुळे बोलायला थोडा त्रास होतोय, त्याबद्दल माफी मागतो मित्रांनो. अशा गोष्टीचं हे सगळं नियोजन तुम्ही करा व्यवस्थित. आणि ज्या सोशल मीडियावर आपोआप पसरत आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्ट्रिक्ट होणार किंवा काही रिजेक्टेड कॅन्डिडेट त्यांना रिप्लेस केलं जाणार किंवा मेरिट लिस्ट वाढवू शकतात, ह्या ज्या 2-3 अफवा आहेत ह्याला इथेच पूर्ण विराम द्या. बाकीच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. काही प्रॉब्लेम, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद, राम राम मित्रांनो.